नमस्कार आणि आजच्या रविवारच्या बी-एम-एम मेडिटेशन अँड सेल्फ केअर ग्रुपच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्याकडे जे स्पीकर आलेले आहेत, त्या खास ठाण्याहून जॉइन होत आहेत. तर सगळ्यात आधी मी स्वागत करते अलका पुरोहित यांचं. नमस्कार अलका काकू. नमस्कार. तर त्यांची ओळख करून देते. अलका पुरोहित यांनी एम-ए सोशिओलॉजी केलं आणि काही वर्ष त्या लेक्चरर म्हणून काम करत होत्या. 2000 सालापासून त्या ब्रह्मविद्येच्या साधक आहेत आणि 2004 सालापासून ब्रह्मविद्या शिकवत आहेत आणि ब्रह्मविद्येचे सर्व अभ्यासक्रम पूर्ण करून 2007 सालापासून त्या ब्रह्मविद्या साधक संघाच्या प्रज्ञा नावाच्या मासिकाच्या संपादिका पण आहेत. आज जसं मी म्हटलं, की त्या ठाण्याहून जॉइन झाल्या आहेत आणि ह्या मंचावर आम्ही तुमचं स्वागत करतो आणि सगळ्यात खास ओळख करून द्यायची म्हणजे खरं म्हणजे जेव्हा पॅन्डेमिक चालू होतं, कोविड पॅन्डेमिक, तेव्हा त्यांचे वर्ग Zoomवर चालू होते आणि तेव्हा मी स्वतः आणि माझ्या आईनी त्यांच्या Zoom वर्ग अटेंड केला आणि 22 सेशनचा ब्रह्मविद्येचा कोर्स केला. तर मला सांगायला खूप आनंद होतो, की आपले विचार आणि आपला श्वासोच्छवास ह्याच्यात काय रिलेशनशिप आहे, हे त्यातून जी इन्साईट मिळाली, ती मी कधीच विसरू शकत नाही. तर त्या माझ्याही गुरु आहेत, तर मी त्यांचं स्वागत करते आणि मला खूप आनंद झालाय, की त्या आज ब्रह्मविद्येविषयी आपल्या सगळ्यांना माहिती देणार आहेत. सो अलका काकू, ऑफ टू यू. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. आज आपण अमेरिकेतल्या वेगवेगळ्या भागातून ब्रह्मविद्या काय आहे, हे ऐकायला, जाणून घ्यायला आला आहात. तर तुमचा पण हा ग्रुप आहे, बी-एम-एम मेडिटेशन अँड सेल्फ केअर. आणि तुम्ही जर आता ब्रह्मविद्येचा हा फ्लायर वाचला असेल आजच्या कार्यक्रमाचा, त्यातही तुम्ही वाचलंय, की ब्रह्मविद्या ही आरोग्य आणि यशाची गुरुकिल्ली. आणि त्यामुळे तुम्ही सर्वजण ह्या विचारामध्ये आहातच. तर हे आरोग्य अधिक कसं मिळवावं? ह्यासाठी तुम्हाला उत्सुकता आहे ब्रह्मविद्येची माहिती ऐकायची. आणि असा जो ग्रुप असतो, की ज्यांना उत्सुकता असते, त्यांना ही माहिती देण्याचा मला खूप आनंद वाटतोय. तर नेहमीच आम्ही ब्रह्मविद्येची माहिती सांगतो, तेव्हा आम्ही प्रार्थनेने सुरुवात करतो. तर आपण सर्वजण प्रार्थना म्हणूया. म्हणजे मी प्रार्थना म्हणते, आपण ती ऐका. तुम्हाला वाटलं तर तुम्ही म्हणूही शकता माझ्या पाठोपाठ. तर प्रार्थना म्हणण्यासाठी आपण प्रथम त्याचा पवित्रा घेऊया, की आपण शांत बसूया, सरळ बसूया, अलगद सरळ बसूया, टाचा जुळवून घेऊया. हात मांडीवर उताणे म्हणजे आकाशाकडे असे ठेवूया आणि आपल्या श्वासाकडे लक्ष देऊया. ही प्रार्थना जी आहे, ही लहानशी प्रार्थना आहे, 4 ओळींची आहे. ही कोणत्याही धर्माची नाही किंवा कोणत्याही पंथाची नाही. तर ही ब्रह्मविद्येची जी शिकवण आहे, त्यासाठीची ही प्रार्थना आहे. तर ती मी प्रार्थना म्हणते आणि मग मला जे काही तुम्हाला ब्रह्मविद्येबद्दल सांगायचं आहे, ते मी सांगते. तर आपण पवित्रा घेऊया. तुम्ही सगळे बहुतेक खुर्चीतच बसलेले आहात. तर टाचा जुळवून घ्या. अलगद सरळ बसा. हात मांडीवर उताणे ठेवा. ब्रह्मविद्या नमस्कृत्य
मद्गुरोः चरणौ तथा ज्ञानप्राप्त्यर्थप्रस्थानम् राजमार्गे करोम्यहम् सन्तुष्टोऽहम् कृतज्ञोऽहम् कृतार्थोऽहम् पुनः पुनः प्राणनाद तेजोतीता ब्रह्मविद्या नमाम्यहम्. नमस्कार, सर्वांना नमस्कार. आणि जसं आता मी तुम्हाला म्हटलं की आमच्या फ्लायरवर, आजच्या सेशनच्या फ्लायरवरती जे ब्रह्मविद्येबद्दल घोषवाक्य आमचं लिहिलेलं आहे की आरोग्य आणि यशाची गुरुकिल्ली तुमची. आणि ब्रह्मविद्येचा प्रकाश योग शिका, प्रकाश वाढवा आणि अंधार नाहीसा करा. आणि हा तुमचा ग्रुप पण बघा कसा आहे. तर BMM मेडिटेशन अँड सेल्फ केअर, म्हणजे तुम्ही ह्या बाबतीत अवेअर आहातच, या बाबतीमध्ये अवेअर आहातच. आणि त्यामुळे आपण त्या विषयातली अधिकाधिक माहिती गोळा करण्यासाठी तुम्ही वेगवेगळे कार्यक्रम करता आणि त्याचा सरावही करता. आणि आज हा ब्रह्मविद्येचा कार्यक्रम ठेवल्याबद्दल BMM ह्या तुमच्या ग्रुपचे मी आभार मानते. आणि आपले सर्वांचे सुद्धा मी प्रथम आधी आभार मानते. आणि मग आपण पाहूया की ब्रह्मविद्या काय आहे, ब्रह्मविद्येचा प्रकाशयोग काय आहे, ह्याच्यामध्ये काय तत्व सांगितलं जातं की ज्यामुळे आपण आरोग्य आणि यश मिळवू शकतो आणि त्याचा आपल्याला कसा उपयोग होतो. आणि सर्वसाधारण माणसाची टेंडन्सी कशी असते बघा, आपल्याला जर काही उपयोग होणार असेल तर आपल्याला इंटरेस्ट वाटतो. हे माझ्या उपयोगाचं आहे का, तर आपल्याला ते ऐकण्यामध्ये इंटरेस्ट वाटतो. आणि मला असं वाटतं की तुम्हाला सर्वांना इंटरेस्ट वाटलेला आहे ह्या विषयामध्ये, म्हणून तुम्ही ह्या कार्यक्रमाला किंवा हे सत्र ऐकण्यासाठी जमलेले आहात. तर ब्रह्मविद्या काय आहे हे आपण त्याच्या नावापासूनच सुरुवात करूया. तर ब्रह्मविद्या ह्याच्यामध्ये 2 शब्द आहेत, ब्रह्म आणि विद्या. तर ब्रह्म म्हणजे आध्यात्मिक भाषेमध्ये परमेश्वर किंवा सर्वोच्च जे काही आहे ते. आणि विद्या म्हणजे ते जाणण्याची पद्धत किंवा शास्त्र, असं ब्रह्मविद्याचा आपण अर्थ बघू शकतो. तर ह्या ब्रह्मविद्येचा उपयोग आपल्याला प्रत्येकाला, मग तुम्ही कोणीही असा, लहान असा, मोठे असा, स्त्री असा, पुरुष असा, प्रोफेशनल असा किंवा काही असा, स्टुडंट असा, त्या सर्वांना ह्या साधनेचा किंवा ब्रह्मविद्येमध्ये जी तत्व शिकवली जातात त्याचा जर सराव केला तर त्याचा उपयोग होतो. बघा ना, आपण आत्ता जे सगळे जमलो आहोत, तुम्ही तर किती वेगवेगळ्या ठिकाणाहून जमलायत, मी पण कुठून आलेली आहे. आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून जमलोय. आपल्या आवडी वेगळ्या आहेत, आपलं जीवन वेगळं आहे, आपले प्रोफेशन्स वेगळे आहेत. पण तरी आपल्या सर्वांच्या मध्ये एक साम्य आहे, म्हणजे आपल्याला काहीतरी हवंय, अधिक हवंय. किंवा आपलं जीवन जे आहे ते आपल्याला अधिक व्यवस्थित करायचंय, सुखी करायचंय, हे प्रत्येकाला हवंय. मग तुम्ही कोणीही असा, कोणत्याही वयाचे असा, हे प्रत्येकाला हवंय. आणि नुसतंच हवंय नाही,
तर आपण सगळेजण त्यासाठी प्रयत्न पण करत असतो. अगदी आरोग्य मिळवण्यासाठी पण आपल्याला जे समजतील ते प्रयत्न आपण करतो. कोणी जिमला जाईल, कोणी डाएटरी प्रोग्राम घेईल किंवा वेगवेगळ्या प्रकारे जसं त्यांना लक्षात येतं किंवा जसं त्यांना भावतं त्याप्रमाणे ते आपण प्रत्येकच जण प्रयत्न करत असतो. आपण प्रत्येकच जण प्रयत्न करत असतो आणि आपण आरोग्य आणि यश मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपण आरोग्य म्हणजे काय नंतर बघणारच आहोत खरं तर. तर आपल्याला आणि आरोग्य आणि यश हे ब्रह्मविद्येमार्फत मिळू शकतं हे आपल्या ह्याच्यामध्ये म्हटलंय, की आरोग्य आणि यशाची गुरुकिल्ली तुमची, अशी ही ब्रह्मविद्या आहे. तर आपल्याला ज्या काही मर्यादा असतात, त्या मर्यादा आपण नाहीशा करायचा प्रयत्न करत असतो. मग त्यासाठी आपण अधिक शिक्षण घेतो. बघा तुम्ही, मग त्याच्यानंतर नोकरी, त्याच्यामध्ये स्थिरावायचं, आपल्या करिअरमध्ये पुढे जायचं, आपला व्यवसाय करत असू तर वाढवायचा आणि आपल्या वयाप्रमाणे आपल्याला ज्या काही वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात, त्या व्यवस्थित पाडण्याचा आपण सतत प्रयत्न करत असतो. आणि जेणेकरून आपलं जीवन अधिक व्यवस्थित, अधिक सुखी होईल असा प्रयत्न करत असतो. पण तरी बरेच वेळा आपण त्यात यशस्वी होतोच, असं नाही. मग असं जेव्हा वेळ येते, तेव्हा मग आपले प्रयत्न कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी वळवले पाहिजेत, हे आपल्या लक्षात येतं. किंवा हे प्रयत्न करताना, आता ब्रह्मविद्येच्या भाषेत मला सांगायचं म्हणजे, हे प्रयत्न करताना ज्यामुळे आपण हे सगळे प्रयत्न करतो, त्याच गोष्टीकडे आपलं दुर्लक्ष होतं. आणि म्हणून आपल्याला जे काही अपेक्षित असतं, ते प्रत्येकच वेळी मिळतंच असं नाही. आणि म्हणून मग ते कसं मिळवायचं? ह्यासाठीच इथे ब्रह्मविद्या आपल्या मदतीला येते. तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, की ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रयत्न करत असतो. त्यामुळे आपल्याला पैसा मिळतो, मरामत मिळतो, संपत्ती मिळते. सगळं काही मिळत असतं. हां, सगळं काही मिळत असतं. पण तरी सुद्धा आतून कुठेतरी समाधान, शांतता, सुख वाटत नाही आणि म्हणून आपल्याला हे आपण ब्रह्मविद्येमार्फत मिळवू शकतो. कारण नेहमीच बघा आपल्याला एक गोष्ट मिळाली, की आनंद होतो, की लगेच दुसरी गोष्ट हवी असते. दुसरी गोष्ट मिळाली, की तिसरी गोष्ट हवी असते. असं आपलं कधी हवं, हवं, हवं हे संपतच नाही. आणि मग जसं मी म्हटलं, की याचा अर्थ आपलं लक्ष किंवा आपले प्रयत्न कुठेतरी दुसरीकडे वळवले पाहिजेत आणि त्यातूनच मनुष्य आध्यात्मिक शोधासाठी बाहेर पडतो. हे आपल्या लक्षात येत नाही. तर इथे जसं मी तुम्हाला म्हटलं, की ब्रह्मविद्या आपल्याला मदत करते. तर तुम्हाला मी ब्रह्मविद्येचा अर्थ सांगितला, की ब्रह्मविद्या म्हणजे ब्रह्म आणि विद्या असे दोन शब्द, की ब्रह्म म्हणजे परमेश्वर हा सोपा अर्थ झाला. हा सोपा अर्थ झालेला आहे आणि त्याला जाणून घ्यायचं शास्त्र किंवा पद्धती म्हणजे ब्रह्मविद्या. तर ब्रह्मविद्येमध्ये जो प्रकाशयोग शिकवला जातो, त्याच्यामध्ये आपण काय आहे ते पाहूया आणि हे सगळं मिळवण्यासाठी आपल्याला त्याचा कसा उपयोग होतो हे पण आपण पाहूया. तर आपण बघितलंय किंवा आपल्याला सर्वांना माहिती आहे, की सर्व धर्मांमध्ये एक तत्व आवर्जून सांगितलं गेलेलं आहे, की प्रत्येक मनुष्यामध्ये दिव्यत्व आहे किंवा दिव्यत्वाच्या सर्व क्षमता प्रत्येक माणसामध्ये आहेत. आणि ह्या दिव्यत्व आपल्यामध्ये जे आहे प्रत्येकामध्ये, ते फुलवण्याचं शास्त्र म्हणजे हा ब्रह्मविद्या आहे. आता हे दिव्यत्व काय आहे? आपण जे आता मी तुम्हाला म्हटलं, की प्रत्येक माणसामध्ये दिव्यत्व आहे. मग हे दिव्यत्व काय आहे? तर हे आपल्यातलं दिव्यत्व म्हणजेच त्यालाच परमेश्वर म्हणतात
प्रकाश म्हणतात, दिव्य शक्ती म्हणतात, प्राण, तुम्ही त्याला काहीही म्हणा. पण हा प्रकाश आपल्या प्रत्येकामध्ये आहे. आणि हा प्रकाश जसा जसा आपण कसा जागृत करायचा, हे ब्रह्मविद्येमध्ये आपण शिकतो. तर हा प्रकाश का जागृत करायचा? तर आपल्याला सर्वांना माहिती आहे, की आपल्याला एक ऑरा आहे. ऑरा म्हटलं की लक्षात येतं, प्रकाश म्हटलं की लक्षात येत नाही. तर आपल्या प्रत्येकाचा एक ऑरा आहे, म्हणजेच आपल्यामध्ये प्रकाश आहे. तर हा प्रकाश अ, जो आहे, तो काय करतो? तर अंधार नाहीसा करतो. हा प्रकाश जो आहे, हा प्रकाश म्हणजेच ब्रह्म, हा प्रकाश म्हणजेच परमेश्वर. तर हा प्रकाश जसजसा आपल्यातला जागृत व्हायला लागतो, तसा अंधार नाहीसा व्हायला लागतो, कमी-कमी व्हायला लागतो. मग तो प्रकाश कुठलाही असो, अगदी छोटासा मेणबत्तीचा असो, नाहीतर सूर्याचा असो. प्रकाश काय करतो? तर अंधार नाहीसा करतो. आणि तर आपल्यामध्ये जे हे दिव्यत्व आहे, हा प्रकाश आहे, हा प्रकाश जागृत करण्याचंच ही साधना आहे. तर मग आपल्यामध्ये कोणता अंधार आहे? प्रकाश जागृत करा आणि अंधार घालवा. तर मग आपल्यामध्ये कोणता अंधार आहे? तर आपल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अंधार आहेत. आपल्याला माहित नाहीत ते. तर आपल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अंधार आहेत. तर शारीरिक पातळीवरचा अंधार म्हणजे शारीरिक पातळीवरची अव्यवस्था, किंवा तुम्ही त्याला आजार किंवा अनारोग्य असं काहीही म्हणू शकता. मनाच्या पातळीवरचा अंधार म्हणजे काय आहे? तर नकारात्मक विचार आहेत, भीती आहे, काळज्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या म्हणजे आपल्या मनाच्या पातळीवरचा अंधार आहे. आणि कोणताही अंधार, मग तो शरीराच्या पातळीवर असू दे, मनाच्या पातळीवर असू दे, तो आपल्याला आरोग्यापासून आणि यशापासून दूर ठेवतो. आणि मला असं वाटतं, की आपल्या प्रत्येकाला आरोग्य हवं आहे. आपल्या प्रत्येकाला आरोग्य हवं आहे. तर आरोग्य म्हणजे स्वास्थ्य खरं तर. आरोग्य म्हणजे स्वास्थ्य. पण बरेच वेळ म्हणजे बहुतांशी आरोग्य हा शब्द जास्त प्रचलित असल्यामुळे वापरला जातो. तर आजार नाही अशी अवस्था, किंवा आजार नाही अशी अवस्था म्हणजे आरोग्य, असं म्हटलं जातं. तर ब्रह्मविद्येमध्ये आपण आरोग्य कसं मिळवायचं, किंवा हेल्थ ओरिएंटेड असं हे शास्त्र आहे. तर ते आपण प्रकाश योगामधनं शिकतो. कारण आपण सगळे जरी आत्ता आपण म्हटलं, की वेगवेगळे आहोत. आपल्या आवडी वेगळ्या आहेत, आपले वय वेगळं आहे. आपल्याला हवं जे आहे ते सगळं वेगळं आहे. आपण सर्वजण ते मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येकच जण प्रयत्न करत असतो. पण हे करण्यासाठी, किंवा हे आपण जे जगतो आहोत, त्या जगण्याचा आधार जो आहे आपला, सर्वांचा सारखाच आहे. आणि तो कोणता आहे? तर आपला श्वास आणि आपला विचार. बघा, आपण जन्मलेल्या क्षणापासून श्वास घेतोय. आपल्याला श्वासाची माहिती पण आहे. आपल्याला श्वासाची माहिती सुद्धा आहे, की हा श्वास, आता तुम्हाला जर विचारलं, की श्वास काय करतो आपला? तर आपल्याला जगण्यासाठी श्वास आवश्यक आहे. आपल्याला जगण्यासाठी श्वास आवश्यक आहे. का? बघा, तर आपण श्वासावाटे काय घेतो? तर हवा घेतो, प्राणवायू घेतो. हे आपल्याला माहिती आहे. आणि हा प्राणवायू काय करतो? तर नाकावाटे आपल्या फुफ्फुसात येतो. आणि फुफ्फुसात जे अशुद्ध रक्त आलेलं असतं, ते शुद्ध करायचं काम हा प्राणवायू करतो. आणि मग जो कर्बवायू निर्माण होतो, कार्बन डायऑक्साईड वायू निर्माण होतो, म्हणजेच आपल्या रक्तामधले जे दूषित पदार्थ जे नाहीसे केले जातात, ते कर्बवायूच्या रूपात, कार्बन डायऑक्साईडच्या रूपामध्ये आपल्या शरीरातून बाहेर टाकले जातात. आणि आपल्या शरीराच्या प्रत्येक कामासाठी, प्रत्येक अवयवाला भरभरून शुद्ध रक्ताचा पुरवठा आवश्यक आहे.
आणि हे रक्त शुद्ध करायचं काम हा प्राणवायू करतो. रक्त शुद्ध करण्याचं काम हा प्राणवायू करतो. आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये प्राणवायू भरपूर प्रमाणात आला पाहिजे. याच्यासाठी काय केलं पाहिजे? तर योग्य श्वास घेतला पाहिजे. पुरेसा श्वास घेतला पाहिजे. आपण जन्मलेल्या क्षणापासून श्वास घेतोय. आपल्याला कोणी श्वास घ्यायला शिकवलं का? आपण अनेक गोष्टी शिकलो शाळेमधनं, कॉलेजमधनं. पण आपल्याला श्वास घ्यायला कोणी शिकवलं नाही. आईनी शिकवलं नाही, वडिलांनी शिकवलं नाही, शिक्षकांनी शिकवलं नाही. पण तेच आपण ब्रह्मविद्येमध्ये शिकणार आहोत. कारण हा श्वास जो आहे, हा आपल्या जीवनाचा मूलभूत असा घटक आहे. श्वास आणि विचार याच्याशिवाय आपण जीवनाचा विचार सुद्धा करू शकत नाही. श्वास आणि विचाराशिवाय आपण जीवनाचा विचार सुद्धा करू शकत नाही. तर श्वास हा मूलभूत घटक आहे. आपण आतापर्यंत जेव्हा शिकत होतो, तेव्हा श्वास एक किंवा श्वसन संस्था म्हणून त्याची माहिती पाहिली. पण तो आपल्या जीवनाचा आधार आहे किंवा तो जीवनाचा मूलभूत घटक आहे, असं कधी आपण श्वासाकडे पाहिलं नाही. बघा तुम्ही, जीवनाला आवश्यक काय असं विचारलं तर लगेच सांगतात अन्न, पाणी आणि निवारा. तर ह्या गोष्टी आवश्यक आहेतच. नक्कीच आवश्यक आहेत. पण त्याही पेक्षा अशी कोणती गोष्ट आहे, की ज्याशिवाय आपण जगूच शकत नाही? आपण श्वासाशिवाय राहू शकतो का? आपण श्वासाशिवाय राहू शकतो का? एक क्षण सुद्धा आपण श्वासाशिवाय राहू शकत नाही. तर इतका श्वास आवश्यक आहे. तर आपल्या जन्मलेल्या क्षणापासून आपण श्वास घेतो आणि जोपर्यंत हा देह ठेवत नाही, तो त्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण श्वास घेतच असतो. काय आहे? नाही, मी सगळ्यांना सांगितलंय, की व्हिडिओ ऑन ठेवा म्हणजे तुम्हाला कळेल त्यांच्या रिएक्शन्स. हो, मला इथे पण हे केलं तर दिसेल मला वाटतं ना. गॅलरी व्ह्यू केला तर लोकं दिसतील ना. हां, मी गॅलरी व्ह्यू करू शकते. हां, ठीक आहे. म्हणजे मला जरा बरं वाटेल, सगळेजण दिसले तर. तर आता आपण बघितलं, की श्वास हा मूलभूत घटक आहे. त्याच्याशिवाय आपण जगूच शकत नाही. आपलं जीवनच मुळी श्वासापासून सुरू होतं आणि श्वासाशीच संपतं. हे आपण बघायचा प्रयत्न करतोय. तर आपण श्वासाबरोबर प्राणवायू घेतो हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. श्वासाबरोबर प्राणवायू घेतो, प्राणवायू रक्त शुद्ध करतो आणि जर पुरेशा प्रमाणात प्राणवायू आला नाही, तर तेच रक्तामध्ये जे अशुद्ध पदार्थ असतात किंवा जे टॉक्सिन्स असतात, ती आपल्या रक्तवाहिन्यांच्या मध्ये साचली जातात आणि आपल्या रक्तवाहिन्या नॅरो होतात. मग अशा नॅरो रक्तवाहिन्यांमधनं रुधिराभिसरण होणं अवघड होतं. अवघड होतं आणि त्याचा आपल्या हृदयावरती ताण पडत असतो. हे आपल्याला थोडंसं माहिती आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, या श्वासाबरोबर आपण जीवनशक्ती घेत असतो, लाईफ फोर्स. ज्याला आध्यात्मिक भाषेमध्ये प्राणशक्ती असं म्हणतात. आणि ही प्राणशक्ती आपण आपल्या प्रत्येक श्वासाबरोबर आपल्या शरीरात घेत असतो. प्रत्येक श्वासाबरोबर आपण आपल्या शरीरामध्ये घेत असतो. तर ही प्राणशक्ती जी आहे, ही शक्ती म्हटलं हिला. प्राणशक्ती जी आहे ती आपल्या शरीराला एक उष्णता देते. बघा, आपल्या शरीराला उष्णता देते आणि सगळ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत आपल्या शरीरातल्या, त्या फ्लेक्झिबल राहतात. प्राणशक्तीच्या उष्णतेमुळे त्या फ्लेक्झिबल राहतात. आणि ही प्राणशक्ती जी आहे, ही आपण 2 तत्वामध्ये आपल्या शरीरामध्ये घेत असतो. ही 2 तत्वामध्ये शक्ती म्हटली की तत्व आली. आता विद्युत शक्ती म्हटली की त्याला 2 तत्व आली, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे आपल्याला माहिती आहे. तसंच प्राणशक्तीची पण 2 तत्व आहेत आणि प्राणशक्ती पण आपण 2 तत्वामध्ये मधून आपल्या शरीरामध्ये घेत असतो. आणि म्हणून आपल्याला 2 नाकपुड्या आहेत. मला तरी तुम्हाला माहिती आहे का हो आपल्याला का 2 नाकपुड्या आहेत? का सगळ्यांनाच आहेत म्हणून मला पण आहेत? असं नाही.
तर प्राणशक्तीची जी 2 तत्व आहेत, ती 2 वेगवेगळ्या नाकपुड्यातनं आपल्या शरीरामध्ये येत असतात. तर उजव्या नाकपुडीतनं धनतत्व म्हणजे पॉझिटिव्ह आणि डाव्या नाकपुडीतनं ऋणतत्व म्हणजे निगेटिव्ह प्राणशक्ती. निगेटिव्ह म्हणजे वाईट नव्हे, ते नाव आहे त्याचं. आणि दोन्ही तत्व एकत्र काम करतात. ही दोन्ही तत्व जी आहेत, ही एकत्र काम करतात. तर ही 2 तत्व आपण 2 नाकपुड्यातनं घेत असतो. म्हणून आपल्याला 2 नाकपुड्या आहेत. हां. तर कारण परमेश्वराने आपल्याला कुठलीच गोष्ट अनावश्यक दिलेलीच नाही. पण आपल्याला श्वास घ्यायला कोणीही शिकवलं नाही. श्वास कसा घ्यायचा हे ट्रेनिंग देऊनच आपण जन्माला आलेले आहोत. श्वास कसा घ्यायचा. तर ही प्राणशक्ती जी आता मी म्हटलं, ही प्राणशक्ती, जीवनशक्ती सर्वत्र आहे. पण ह्या प्राणवायू आणि प्राणशक्ती मात्र आपण आपल्या फुफ्फुसांच्या क्षमतेनुसारच आपल्या शरीरामध्ये घेऊ शकतो. आणि हा प्राणवायू जो आहे नाकावाटे आपल्या फुफ्फुसामध्ये येतो आणि प्राणशक्ती जी आहे ही प्राणवाहक नाड्या ज्या आहेत त्यातनं आपल्या मज्जासंस्थेमध्ये काम करतात, नर्व्हस सिस्टीम मध्ये काम करत असते. प्राणशक्ती जी आहे ही आपल्या नर्व्हस सिस्टीम मध्ये काम करत असते आणि तिथून संपूर्ण शरीराला ही प्राणशक्ती पुरवली जाते. आणि शरीरातल्या प्रत्येक कार्यासाठी या प्राणशक्तीची आवश्यकता आहे. आणि आपल्याला श्वास घ्यायला लागणारी शक्ती जी आहे ती प्राणशक्ती आहे. त्यामुळे प्राणशक्ती त्याला जीवनशक्ती असं म्हटलेलं आहे. आणि ही प्राणशक्ती जी आहे ती आत्ताच मी सांगितले की 2 तत्वामध्ये येते आणि ह्या 2 तत्वामध्ये आपल्याला संतुलन असलं पाहिजे. ह्या 2 तत्वामध्ये संतुलन असलं पाहिजे. धन आणि ऋण तत्व सारखी आपल्या शरीरामध्ये आली पाहिजे. कारण ही 2 तत्व जेव्हा एकत्र येत संतुलनात असतात तेव्हा आपल्या शरीरामध्ये ऑर्डर असते. त्याला तुम्ही आरोग्य म्हणा. म्हणजे आपल्या शरीरातली ऑर्डर किंवा आपल्या शरीरातली व्यवस्था कशामुळे राहते? तर या प्राणशक्तीच्या संतुलनामुळे राहते. आणि जितका आपण श्वास व्यवस्थित घ्यायला करतो, जसं आता म्हटलं की आपली श्वास घेण्याची क्षमता आपल्या फुफ्फुसांच्या क्षमतेवर अवलंबून आहे. आपण बघा लहान बाळ बघतो, लहान बाळ त्याच्या पूर्ण क्षमतेने श्वास घेत असतं. त्याची छाती आणि पोट धाप धाप हालत असतं. पण तेच मूल जसं जसं मोठं व्हायला लागतं तसं तसं ते शॅलो ब्रीदिंग करतं, अपुरं ब्रीदिंग करतं, अपुरं श्वसन करतं किंवा अयोग्य श्वसन करतं. आणि त्याचा परिणाम काय होतो? तर आपल्या फुफ्फुसांची क्षमता कमी होते. मग फुफ्फुसांची क्षमता जर कमी झाली, तर आपोआपच आपल्या शरीरामध्ये प्राणवायू कमी येणार आहे. आपोआपच प्राणशक्ती कमी येणार आहे. आणि जर आपल्या शरीरामध्ये ऑर्डर, संतुलन राहणं आवश्यक असेल, तर ह्याचा भरपूर पुरवठा आपल्या शरीराला झाला पाहिजे. आणि तरच रक्त शुद्ध होणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये. आणि म्हणून ब्रह्मविद्येमध्ये आपण हे योग्य करण्यासाठी, श्वास योग्य करण्यासाठी प्राणायाम आणि 8 आध्यात्मिक श्वसन प्रकार शिकतो. बघा आपल्याला श्वास इतका महत्वाचा आहे की त्याच्यावर माझं जीवन अवलंबून आहे. पण ह्या श्वासाकडे आपलं लक्ष नसतं. या श्वासाकडे आपलं लक्ष असतं का? आपण तर म्हणतो बापरे मी काय बिझी आहे. आणि खरंच सगळे बिझी असतो. ते काय बिझी आहे मला श्वास सुद्धा घ्यायला वेळ नाही. बघा बाकी सगळं करायला आपल्याला वेळ आहे. पण जे बाकी सगळं करण्यासाठी आवश्यक आहे, तो श्वास घ्यायलाच आपल्याला वेळ नाही. आणि तोच आणि दुसरं म्हणजे फुकट. श्वास आपल्याला फुकट आपल्याला बिल नाही येत ना. येतं का? तुम्ही बाकी वापरा कुठली वस्तू लगेच आपल्याला बिल येतं. आणि फुकट आलेल्या वस्तूची तशी किंमत नसतेच ना. आणि तीच गोष्ट कशी योग्य वापरायची हे आपल्याला ब्रह्मविद्या शिकवते. आणि हा श्वास कसा योग्य घ्यायचा? तर ब्रह्मविद्येमध्ये श्वास घेण्याची अगदी युनिक पद्धत आहे. ती आपण या अभ्यासक्रमामध्ये शिकतो. तर हा श्वास जो आहे, आत्ताच म्हटलं आपण, की आपल्या फुफ्फुसांच्या क्षमतेवर अवलंबून असतो.
आणि म्हणून ब्रह्मविद्येमध्ये प्राणायाम आणि 8 आध्यात्मिक श्वसन प्रकार शिकवले जातात. तर त्याला आध्यात्मिक का म्हटलेलं आहे? ते दिसताना आपल्याला शारीरिक श्वसन प्रकार वाटतात. पण जसं ह्या श्वसन प्रकारांच्यामुळे आत्ताच मी सांगितलं, की एक तर फुफ्फुसांची क्षमता वाढते. अधिक प्राणवायू आपल्या शरीरामध्ये येतो. अधिक प्राणशक्ती येते. त्या प्राणशक्तीचं संतुलन होतं. आणि जेव्हा संतुलन होतं, तेव्हा आरोग्य असतं. आणि श्वसन प्रकारांच्यामुळे हे घडतं. श्वसन प्रकारांच्यामुळे आपल्या फुफ्फुसांची क्षमता वाढते. अधिक प्राणवायू म्हणजे अधिक रक्त शुद्ध होतं. अधिक प्राणशक्ती म्हणजे अधिक जीवनशक्ती आपल्या शरीरामध्ये येते आणि जी प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला आवश्यक आहे. आणि तिचं संतुलन होणं आवश्यक आहे. पण आपल्याच विचारांनी बघा ना, आपण आपण तसं संतुलित कधी जीवन जगत नाही. बघा तुम्ही, आपण कधी जास्त झोपतो, कधी कमी झोपतो, कधी खूप खातो, कधी कमी खातो, नाही का? कधी खूप काम करतो, कधी आळस करतो. म्हणजे आपलं जीवन संतुलित नेहमी नसतं. तर आपल्याच विचारांनी, आपल्याच विहारांनी आपण ह्या प्राणशक्तीचं संतुलन बिघडवतो. आणि त्यामुळे आपल्या शरीरातल्या अव्यवस्थेचं कारण प्राणशक्तीचं असंतुलन आहे. आणि हे संतुलन कसं निर्माण करायचं हेच ब्रह्मविद्या शिकवते. ब्रह्मविद्या आजार कसे घालवायचे शिकवत नाही, तर आरोग्य कसं निर्माण करायचं हे शिकवते. आणि आरोग्य निर्माण करता करता जी काही अव्यवस्था आपल्या शरीरामध्ये असेल ती हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागते. आणि हे जरी शारीरिक दिसले तरी जसं मी तुम्हाला म्हटलं की प्राणशक्तीचं संतुलन होतं. म्हणजे ह्याचा परिणाम जो आहे हा खूप आंतरिक असा परिणाम आहे. आणि म्हणून ह्याला आध्यात्मिक श्वसन प्रकार असं म्हटलंय. आणि हे आपण ब्रह्मविद्येच्या या प्रकाश योगामध्ये शिकतो. आणि जसं मगाशी मी तुम्हाला म्हटलं की श्वास आणि विचार हे जीवनाची 2 मूलभूत तत्व आहेत की ज्याशिवाय आपण जीवनाचा विचारच करू शकत नाही. आपण जीवनाचा विचारच करू शकत नाही. बघा, श्वास आपण सतत घेतो, आपलं लक्ष नसतं. असतं का? नसतं. विचार पण आपण सतत करतो. एक क्षण तरी जातो का विचार केल्याशिवाय? सांगा तुम्ही. मी बोलतेय, तुम्ही ऐकताय ना? आणि विचार पण करताय. आता काय काय सांगणार आहेत? किती वेळ सांगणार आहेत? काही, व्हॉट एव्हर इट इज. हां, असे आपण एक-एक म्हणजे आपण सतत विचार पण करत असतो. आपण सतत विचार करत असतो, पण विचारांकडे पण आपलं लक्ष नसतं. विचारांकडे पण आपलं लक्ष नसतं. असतं का? आणि आपण छान-छान विचार करतो का? दिवसभर आपण कसे विचार करतो? ह्याचा जर आपण विचार करायचा प्रयत्न केला, तर असं म्हणतात, की दिवसभरामध्ये आपण ते 60,000 ते 70,000 विचार करतो. बघा विचारांची किती संख्या आहे. म्हणजे तुम्ही आकडे सोडा, पण असंख्य विचार करतो. आपण असंख्य विचार करतो. आणि त्यातले 90% विचार जे असतात, ते नकाराचे असतात. बघा तुम्ही. 90% विचार नकाराचे असतात किंवा आपल्या भूतकाळात काय चुकल्या, काय-काय चुका झाल्या, भविष्यकाळातल्या चिंता असतात. असतात का नाही? आपल्या नसतील तर इतरांच्या पण असतात. आपण करत असतो. मग आता जसं आपण श्वासाचं प्राणशक्तीचं संतुलन बघितलं, धन आणि ऋण मधलं, की तेव्हा संतुलन असतं, तेव्हा व्यवस्था असते. मग आता विचाराचं संतुलन हवं का नको? विचारांचंही संतुलन हवं. हा जो महत्वाचा घटक आहे. जसा श्वास पण फुकट, तसा विचार पण फुकट. त्यामुळे त्याच्याकडे लक्षच नाही. काहीही विचार आपण करत असतो. आपले कुठे विचार घरंगळत जातात, आपलं लक्षही नसतं. आपलं लक्षही नसतं. आणि त्याचा परिणाम कुठेतरी दिसायला लागतो, तेव्हा आपल्या आपल्या लक्षात येतं, की काहीतरी बिघडतंय, काहीतरी बिघडतंय. मग हे विचार जे आणि विचार आपल्याला वर पण नेतात
विचार आपल्याला खालती पण आणतात. बघा आता मी तुम्हाला सांगते, तुम्हाला असं जर वाटलं तर तुम्ही असा लगेच विचार मनामध्ये दिला, अरे वा ब्रह्मविद्या केली तर हे सगळं छान होईल, ते सगळं छान होईल, मला माझं आयुष्य सुखाचं होईल, माझ्या जीवनामध्ये संतुलन येईल, व्यवस्था येईल. आणि तेवढ्यामध्ये काहीतरी आपल्याकडे एखादी वेगळीच बातमी आली, हा, एखादी वेगळीच काही बातमी आली, तर विचार बदलतील की नाही? समजा कुठेतरी काहीतरी अघटित घडलेलं आपल्याला एक क्षणभर कळलं, तर लगेच विचार आपल्याला खालती आणतील. आणतात का नाही? आणि मग हे विचार जे इतके महत्वाचे आहेत, तर ह्याचं संतुलन कसं करायचं? मग मी कसा विचार करू? कारण आपलेच विचार आपले शत्रू असतात बरेच वेळा. बरेच वेळा आपलेच विचार आपले शत्रू असतात. मग मी कसा विचार करू, की माझे विचार माझा मित्र, माझे शत्रू नाही होणार? किंवा मला जे काही मिळवायचं आहे, त्यासाठी माझे विचार मला उपयोगी आहेत, माझी मदत करतील. मग आता असा विचार कसा करायचा? तर यासाठी ब्रह्मविद्येमध्ये मानसिक व्यायाम प्रकार आहेत. जसं मी तुम्हाला मगाशी श्वसन प्रकार सांगितले, की श्वास योग्य करण्यासाठी आध्यात्मिक श्वसन प्रकार आहेत. तसं आपले विचार योग्य करण्यासाठी मानसिक व्यायाम प्रकार आहे, की त्याला आध्यात्मिक भाषेमध्ये ध्यान म्हणतात. ध्यान म्हटल्यावरती लगेच भीती वाटते. बापरे! मला जमणार का? मला काही ह्याची आवड नाही. हां, मला काही ह्याची गरज नाही. माझे काही विचार बरोबरच आहेत. मला काही गरजच नाही. आपल्याला असं वाटतं दुसऱ्याला गरज आहे. आम्ही जेव्हा ब्रह्मविद्येची माहिती सांगतो ना, कोणाला पत्रकं वाटतो ना, तेव्हा लोकांना असं वाटतं, मला ह्याची गरज नाही हो. त्यांना गरज आहे, दुसऱ्याला गरज आहे. हां, असं प्रत्येकाला वाटत असतं. तर बघा, आपला श्वास आणि आपला विचार आपणच करतो ना? आपला श्वास आणि आपला विचार आपणच करतो. म्हणजे आपणच बिघडवतो आणि आपणच योग्य पण करतो. मग तो योग्य करण्यासाठी आपल्याला मानसिक व्यायाम प्रकार म्हणजे ध्यानाच्या पद्धती दिलेल्या आहेत, की ज्यामुळे आपण आपल्या विचारांना वळण लावू शकतो. किंवा मला जे सुरुवातीला आपण बघितलं, की मला खूप काही-काही मिळवायचंय. मला हे पण हवंय, मला ते पण हवंय. तर आपल्याला कसं मिळवायचं? या निश्चित पद्धती ब्रह्मविद्येच्या या अभ्यासक्रमामध्ये आहेत. कारण आपलं मन जे आहे ते माकडासारखं आहे. बघा ना, एका विचारावरून दुसऱ्या विचारावर दुसरा आपल्यालाच पत्ता लागत नाही. आता हा कुठला विचार करतोय आपण, मगाशी कुठला विचार, काही पत्ता नाही. आपले विचार असे होत असतात. खालीवर, खालीवर, खालीवर होत असतात. ह्याच विचारांना कसं योग्य वळण लावायचं ते आपण, आणि त्यामुळे आपण विचार करू शकतो, निर्णय घेऊ शकतो आणि या सगळ्याचा परिणाम आपलं जीवन अधिक चांगलं होण्याकडे होतो. कारण श्वास आणि विचार हा प्रत्येक जण करतो. इथे काही वयाची अट नाहीये. सगळ्या वयाचे लोकं श्वास घेतायत आणि सगळ्या वयाचे लोकं विचार करतायत. त्यामुळे प्रत्येकाला हे दोन्ही घटक जे जीवनाचे मूलभूत आहेत, हे योग्य असणं आवश्यक आहे. तर ब्रह्मविद्येमध्ये काही ध्यानाच्या पद्धती आम्ही शिकवतो आणि त्याचा निश्चित उपयोग होतो आपल्याला. तर बरेच आमचे साधक सांगतात, की विचार बदलल्यामुळे घरामध्ये व्यवस्था आली. विचार बदलल्यामुळे ऑफिसमध्ये व्यवस्था आली. कशामुळे आली व्यवस्था? तर ते योग्य झाल्यामुळे. ते योग्य झाल्यामुळे. तर हे होऊ हे असं होतं, की ब्रह्मविद्येमध्ये आपण हे जीवनाची 2 मूलभूत तत्व आहेत, श्वास आणि विचार. त्याचा आपण ते सुधारण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी पेक्षा योग्य करण्यासाठी साधना या प्रकाश योगामध्ये दिलेली आहे. आणखीन एक तिसरा ह्या प्रकाश योगाच्या अभ्यासक्रमाचा एक भाग आहे आणि तो म्हणजे याच श्वसन प्रकार आणि या ध्यानाच्या सर्व पद्धतींना जोडलेला काही तार काय आपण म्हणू त्याला, थिअरिटिकल पार्ट आहे. थिअरी आहे, तत्वज्ञान आहे. हां, त्याला ब्रह्मविद्येच्या भाषेमध्ये जीवनाचे नियम असं म्हटलं जातं. जीवनाचे नियम असं म्हटलं जातं. नियम म्हटलं की भीती वाटते. बापरे! काय नियम?
हा, नियम बियम काय, पण नियम तुम्ही जर बघितलं तर संपूर्ण विश्व नियमाने चालतंय. संपूर्ण विश्व नियमाने चालते. बघा सगळे ग्रह, तारे एका विशिष्ट गतीने, विशिष्ट कक्षेमध्ये चालू आहेत, फिरतायत आणि त्यामुळे आज आपण इथे बसून 100 वर्षांनी कुठे ग्रहण लागणार आहे, कोणतं ग्रहण लागणार आहे, हे सुद्धा सांगू शकतो. म्हणजे काय आहे, तर विश्वामध्ये सर्वत्र व्यवस्था आहे. तशीच व्यवस्था आपल्यामध्ये पण येऊ शकते, जर आपण जीवनाचे नियम पाळले तर. आणि जीवनाचे नियम आहेत ते आपल्याला फारसे माहीत नाहीत. पण आपण सगळं जे आपलं आयुष्य ते नियमाने चालतं. बघा आता आपलं आजचं हे सत्र होतं, त्याचा पण नियम होता 8:30 वाजता सुरू. मग सगळेजण त्याप्रमाणे जॉइन झाले, बरोबर ना? त्याप्रमाणे जॉइन झाले. आपण घरामध्ये सुद्धा आपले नियम असतात. त्याला आपण नियम नाही म्हणत, त्याला आपण शिस्त म्हणतो. पण ती जर शिस्त नाही पाळली तर काय होतं? त्या घरामध्ये अव्यवस्था होते. होते का नाही होते? मग कुठल्याही संस्थेत जा, त्याचे नियम पाळतो. तसेच जीवनाचे नियम आहेत, पण ते आपल्याला माहीत नाहीत. जीवनाचे नियम म्हणजे आपल्यामध्ये जी जीवनशक्ती आहे, त्या शक्तीचे नियम आहेत. ती शक्ती जर नियम आणि बघा पण विद्युत शक्तीचे नियम आपल्याला माहिती आहेत. ते जर आपण पाळले, तर त्याचा उपयोग होतो. हो का नाही? आणि तसंच त्या जीवनशक्तीचे नियम म्हणजे आपल्या जीवनाचे नियम जर आपण पाळले, तर आपल्या जीवनामध्ये व्यवस्था येते. आपल्या जीवनामध्ये आपल्याला हवी ती प्रगती आपण साधू शकतो. पण आपल्याला हे नियम माहीत नाहीत आणि त्यामुळे आपण कळत-नकळत त्याचं पालन करतो आणि कळत-नकळत त्याचं उल्लंघन पण करतो. पण उल्लंघन केलं म्हणून शिक्षा चुकत नाही. आपल्याला कळलं नाही, तर तुम्ही ट्रॅफिकचा नियम पाळला नाही, की लगेच तुम्हाला तिकीट येतं का नाही? लगेच तिकीट येतं. तसेच जीवनाचे नियम पाळले नाहीत, तर आपल्याला त्याचा दंड भरावा लागतो. मग हा दंड काय आहे? तर आजार, अपयश, नकारात्मक विचार हे सगळे दंड आहेत त्याचे आपण हे दंड भरत असतो. मग आता मला कळल्यावर मग मी का दंड भरायचा? त्याच्यापेक्षा मी जीवनाचे नियम समजून घेईन आणि आपल्याला जशा समजतील तसं आपण जर ते आपल्या जीवनामध्ये वापरायला लागलो, तर आपोआपच आपलं जीवन व्यवस्थेमध्ये येऊ शकतं. व्यवस्थेमध्ये येऊ शकतं. असा हा ब्रह्मविद्येचा एक अभ्यासक्रम आहे. तो 3 तर या 3 भागामध्ये तो आपण विभागलेला आहे. तर तुम्हाला आता असं वाटेल, की मग आता काय करायचं? तर हे जे काही आपण शिकतो, त्याचा जर सराव केला, तर आपल्याला त्याचा उपयोग होतो. कारण ब्रह्मविद्या हे करण्याचं शास्त्र आहे. नुसतं ऐकलं, सोडून दिलं, त्याचा उपयोग नाही. श्वसन प्रकार शिकले, समजून घेतले, त्याचा सराव केला, तर उपयोग. ध्यानाच्या पद्धती समजून घेतल्या, त्याचा सराव केला, तर आपल्याला उपयोग. आता हा सराव किती करायचा? तुम्ही म्हणाल, "काय हो, आमचं काय लाईफ आहे. काय विचारू नका, किती कामं असतात. कुठे वेळ 24 तास कमी पडतात. सगळ्यांना 24 तासच आहेत ना आपल्याला. ते 24 तास खरंच आणि मी तुमचं जीवन खरंच खूप जवळून पाहिलेलं आहे. पण आणि सगळ्यांनाच आहे, की सगळ्यांनाच ते वेळ कमी पडते. पण आपला श्वास आपणच घेतो ना. आपला विचार आपणच करतो ना. का कुणाला सांगू शकतो, "बाबा" आपण इतर काही गोष्टी सांगू शकू, "मला हे आणून दे, ते आणून दे." पण श्वास आणि विचार तर आपल्यालाच करायला पाहिजे. आणि म्हणून हे श्वसन प्रकारांची साधना 22 आठवड्याचा अभ्यासक्रम सुरू झाल्यावर इतका वेळ नाही, पण 22 आठवड्याचा अभ्यासक्रम हा अभ्यासक्रम मी सांगणार आहे पुढे. 22 आठवड्याचा असतो. तो संपल्यानंतर आपल्याला किमान दिवसभरामध्ये 20 मिनिटं श्वसन प्रकारासाठी दिले पाहिजेत आणि 20 मिनिटं ध्यानाच्या सरावासाठी दिली पाहिजेत. तुम्ही म्हणाला 40 मिनिटं? काय सांगता काय 40 मिनिटं? बघा ना, दिवसाचे तास आपल्या तासाची मिनिटं 40 आहे, 60 आहेत. आणि 24 तासाची मिनिटं किती आहेत? 1440. मग त्यातली 40 मिनिटं आपण आपल्यासाठी केलेली इन्व्हेस्टमेंट आहे. आपण किती इन्व्हेस्टमेंट करतो ना आयुष्यामध्ये वेगवेगळ्या आणि जास्त जास्त करायचा प्रयत्न करतो. का? तर आपल्याला जास्त जास्त रिटर्न्स हवेत.
सगळ्यांनाच हवे आणि ते मिळवायला पण पाहिजे, त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. पण ही इन्व्हेस्टमेंट आपण आपल्यासाठी केली पाहिजे. आपण आपल्यासाठी जर केली तर आपलं जीवन अधिक सुखी, अधिक यशस्वी आणि मग तेव्हा आम्ही म्हणतो की ही श्वास आणि विचाराची ब्रह्मविद्या, आरोग्य आणि यशाची गुरु किल्ली तुमची. आणि हा ब्रह्मविद्येचा हा जो प्रकाश योग आहे त्याच्यामुळे आपल्यातला प्रकाश वाढतो आणि जे वेगवेगळ्या पातळ्यांवरचे अंधकार आहेत ते नाहीसे व्हायला मदत होते. आणि तुमचा हा जो ग्रुप आहे हा हेल्थ केअर ग्रुपच आहे, मेडिटेशन अँड हेल्थ केअर ग्रुप. आणि त्यामुळे तुम्ही सगळे जमलायत की आणखीन काय शिकायला मिळालंय तुम्हाला सर्वांना माहितीये ना. यासाठी आपण बघा, तुम्ही नेहमी आपण बघतो विमानामध्ये जातो तेव्हा ती एअर होस्टेस आपल्याला आधीच सूचना देत असते ना, काय टर्ब्युलन्स आलं तर काय करा, पुट युअर ऑक्सिजन मास्क फर्स्ट. मग हा ब्रह्मविद्येचा हा जो अभ्यासक्रम आहे हा आपल्यासाठी किती महत्वाचं आहे हे आपल्या आता लक्षात येईल. आणि ह्या कोविडच्या काळामध्ये तर खूपच लोकांच्या लक्षात आलं की हे श्वसनाचे प्रकार किती महत्वाचे आहेत. आणि म्हणजे ते ऑक्सिजन मास्क, तुम्ही ऑक्सिजन या शब्दाचा शब्दशः अर्थ घेऊ नका, तर संरक्षक कवच आहे आपलं ते. तर आपल्यासाठी आपण केलेली ही गुंतवणूक आहे. तर ब्रह्मविद्येचा हा अभ्यासक्रम जो आहे ह्याच्यामध्ये ह्या 3 गोष्टी शिकवल्या जातात. तर तुम्हाला आता वाटेल की ब्रह्मविद्येबद्दल इतकं सांगतायत, हे पूर्वी तर कधी ऐकलं नव्हतं. ही ब्रह्मविद्या आली कुठून? तर मी तुम्हाला थोडासा ब्रह्मविद्येचा इतिहास सांगते. तर ही ब्रह्मविद्या मूळ भारतातलीच आहे. 1300 वर्षांपूर्वी नालंदा विद्यापीठ जे आहे बिहारमध्ये, आता नवीन परत ते करायला सुरुवात केलेली आहे. त्या नालंदा विद्यापीठामध्ये ही शिकवली जात होती. योग आणि तंत्र विभागाचे जे मुख्य होते गुरु पद्मसंभव, त्यांच्या लक्षात आलं किंवा त्यांना त्यांच्या दूरदृष्टीला जाणवलं की नालंदा विद्यापीठाचा ऱ्हास होणार आहे. आणि मग त्यांना त्याच वेळेला तिबेटच्या राजांनी बोलावलं. तर ते तिबेटमध्ये गेले आणि गुरु शिष्य परंपरेने ही ब्रह्मविद्या शिकवायला सुरुवात केली. त्यांनी हे शिक्षण तिथे द्यायला सुरुवात केली. आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला एक ब्रिटिश गृहस्थ, त्यांचं नाव आहे एडविन जॉन डिंगल, त्यांना ह्या तिबेटची खूप ओढ होती, ह्या आशियातल्या देशांची ओढ होती. आणि ते 20व्या शतकाच्या सुरुवातीला अतिशय खडतर असे प्रयत्न करून तिबेटमध्ये पोहोचलेले आहेत. आणि त्यांनी त्यांच्या गुरूंकडून तिथे तिबेटमध्ये जे श्रेष्ठ गुरु, त्यांना नाव नाही इतिहासात, त्या श्रेष्ठ गुरूंकडनं ही ब्रह्मविद्या शिकले. आणि ते नुसतंच शिकले नाही, त्यांचं नाव का महत्वाचं आहे, तर ते नुसतंच शिकले नाहीत, तर तोपर्यंत ब्रह्मविद्या मौखिक पद्धतीने शिकवली जात होती गुरु शिष्य परंपरेने. आणि या एडविन जॉन डिंगल, त्यांना तिबेटमध्ये मग नंतर गुरु डिंगले मी असं नाव मिळालं. आणि पुढचं उर्वरित आयुष्य ते गुरु डिंगले मी या नावानेच वावरले. तर ह्या गुरु डिंगले मींनी हे सगळं जे शिकले ते लिहिलं, त्यांनी लिहून काढलं सगळं. आणि मग नंतर ते तिथून जेव्हा बाहेर पडले तेव्हा त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितलं, एक वेळ अशी येईल की तुला हे शिकवल्याशिवाय राहवणार नाही. आणि मग ते पुढे US मध्येच सेटल झालेले आहेत. कॅलिफोर्नियामध्ये युका व्हॅलीमध्ये त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल फिजिक्स नावाची संस्था, ती आजही तिथे आहे. तर तिथे हे ब्रह्मविद्येचं ज्ञान द्यायला सुरुवात केली आणि 2 लाखापेक्षा जास्त लोकांना त्यांनी तिथे हे ज्ञान दिलेलं आहे. आणि त्यातलेच भारतातले एक, त्यांचं नाव आहे KS रामनाथन, त्यांनी ह्या गुरु डिंगलेमींकडनं पत्राद्वारे ही विद्या शिकली. आणि त्या KS रामनाथनना त्यांनी तुम्ही त्या म्यूट झाला. ज्योतिर्मयानंदांनी. नकाताई, तुम्ही म्यूट झाला. कोण म्यूट? मी? हा, आता ऐकू येतंय, आता ऐकू. ओके, येत आहे. तर या गुरु ज्योतिर्मयानंदांनी 1977 सालापासून मुंबईमध्ये ब्रह्मविद्येचे वर्ग सुरू केले.
पण ते इंग्रजीमधनं शिकवत होते. आणि ज्या ब्रह्मविद्या साधक संघातर्फे आज मी तुमच्याशी बोलते आहे, त्या ब्रह्मविद्या साधक संघाचे जे प्रमुख विश्वस्त आहेत जयंत दिवेकर सर, त्यांनी 1983 साली या गुरु ज्योतिर्मयानंदांच्याकडे ब्रह्मविद्या शिकायला सुरुवात केली. आणि मग शिकता शिकता त्यांना असं जाणवलं की हे जीवनाचं इतकं सुंदर शास्त्र आहे, हे अनेकांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे. हे अनेकांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे. पण केवळ ते इंग्रजीमध्ये असल्यामुळे ते फार पसरत नव्हतं. आणि मग त्यांच्या गुरूंना त्यांनी विचारलं की मी हे मराठीमध्ये अनुवाद करू का ह्या सगळ्याचा? आणि त्यांना जेव्हा त्यांच्या गुरूंनी परमिशन दिली, तेव्हा दिवेकर सरांनी हे सगळं ब्रह्मविद्येचं वाङ्मय जे इंग्रजीमध्ये होतं ते सगळं मराठीमध्ये अनुवाद केलं. आणि तेव्हा त्यांना असं जाणवलं की आपल्या मातृभाषेतनं जर आपण आध्यात्मिक गोष्टी शिकलो तर त्या समजायला जास्त सोप्या पडतात. आणि म्हणून त्यांनी ब्रह्मविद्येचं सगळं जे वाङ्मय होतं 1500 पानाचं ते सगळं मराठीत ट्रान्सलेट केलं. आणि मग त्यांनी ब्रह्मविद्याचे वर्ग मराठीतून घ्यायला सुरुवात केली. तर ब्रह्मविद्या साधक संघ तर हे दिवेकर सर जे आहेत त्यांच्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगते. तर ते स्वतः उच्च विद्या विभूषित आहेत. ते स्वतः दिल्ली IITचे बीटेक आहेत आणि बँगलोर IIMचे MBA आहेत. आणि त्यांनी जेव्हा हे शिकलं तेव्हा त्यांना जाणवलं की हे अनेकांपर्यंत गेलं तर लोकांचं जीवन अधिक चांगलं होईल. लोकांचं जीवन अधिक चांगलं होईल. आणि आणि म्हणून मग त्यांनी मराठीमधनं वर्ग घ्यायला सुरुवात केली. आणि सुरुवातीला सर एकटे शिकवत होते. आज ब्रह्मविद्या साधक संघाकडे 200 पेक्षा अधिक शिक्षक आहेत. आणि आज ब्रह्मविद्येचं जे वाङ्मय आहे ते हिंदीमध्ये पण ट्रान्सलेट झालंय आणि गुजरातीमध्ये पण ट्रान्सलेट झालेलं आहे. आणि 4 भाषेमध्ये आता ब्रह्मविद्या शिकवली जाते. तर हे ब्रह्मविद्येचा जो अभ्यासक्रम आहे हा 4 टप्प्यातला आहे. की पहिला जो टप्पा आहे तो बालवर्ग म्हणजे 10 ते 17 वर्षाच्या मुलांना हे शिकवलं जातं. त्यांचा 7 आठवड्याचा असतो. आठवड्यातनं एकदा 1.5 तास असा 7 आठवड्याचा वर्ग असतो. त्याच्यानंतर बेसिक कोर्स ज्याला प्राथमिक अभ्यासक्रम ज्याच्याबद्दल मी आता तुमच्याशी बोलते आहे, हा बेसिक अभ्यासक्रम किंवा प्राथमिक अभ्यासक्रम जो आहे हा 22 आठवड्याचा असतो. आठवड्यातनं एकदा 1.5 तास असा 22 आठवड्यांचा हा अभ्यासक्रम असतो. आणि मग त्याच्या पुढचा जो आहे त्याला प्रगत अभ्यासक्रम म्हणतात. पण ह्या प्राथमिक अभ्यासक्रमामध्येच आपल्याला शारीरिक आणि मानसिक फायदे जाणवायला लागतात आणि एक आध्यात्मिक बैठक आपली तयार होते. आणि प्रगत अभ्यासक्रम जो आहे जेव्हा आपल्याला असं वाटतं लक्षात येतं प्राथमिक अभ्यासक्रम केल्यानंतर की मला आता ह्याच्याबद्दल अधिक ज्ञान हवंय, माझ्या जीवनाबद्दल मला अधिक सखोल ज्ञान हवंय, तेव्हा आपण प्रगत अभ्यासक्रम करू शकतो. तो 2 वर्षांचा आहे. आणि तो केल्यानंतर जर आपल्याला शिक्षक व्हावंसं वाटलं तर प्रदीपक अभ्यासक्रम आहे तो पण 2 वर्षाचा आहे. पण प्रदीपक अभ्यासक्रमाला सर्वांना ऍडमिशन मिळत नाही. दिवेकर सर सिलेक्ट करतात. प्रगत अभ्यासक्रमामध्ये त्यांची प्रगती बघून प्रदीपक अभ्यासक्रमासाठी त्यांचं सिलेक्शन होतं आणि तेच लोक प्रदीपक अभ्यासक्रम करू शकतात. आणि मग त्याच्यानंतर त्यांना पुन्हा त्यांच्यासाठी वर्कशॉप असतं आणि मग ब्रह्मविद्येचा शिक्षक तयार होतो. तर असे आपल्याकडे आज 200हून अधिक शिक्षक आहेत. आणि सगळ्यात सांगायची महत्वाची गोष्ट म्हणजे सगळेच शिक्षक आणि सगळेच साधक सेवा म्हणून काम करतात. की आपल्याला जे जीवनाचं सुंदर ज्ञान मिळालंय किंवा त्या ज्ञानाचा माझ्या जीवनामध्ये फायदा झाला आहे ते अनेकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सगळेजण काम करतात. आणि हे ब्रह्मविद्येचे वर्ग जसं आता तुम्हाला म्हटलं की 4 भाषेत चालतात. तर ते क्लासरूम क्लासेस आहेत म्हणजे वर्गामध्ये प्रत्यक्ष तुम्ही जाऊन शिकू शकता 22 आठवडे. ऑनलाईन वर्ग चालतात. आता लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन वर्ग खूप झाले. आता लॉकडाऊन संपल्यापासून ऑनलाईन वर्गाची संख्या कमी झाली आहे पण आहेत. कारण सगळ्याच ठिकाणी वर्ग नाहीत ब्रह्मविद्येचे. मुंबई आणि पुणे, नाशिक या ठिकाणी
त्याचा जास्त क्लासरूम क्लासेस आहेत. पण जे इतर लांब राहणारे लोक आहेत की जिथपर्यंत शिक्षक पोहोचू शकत नाहीत, तर मग म्हणून आपल्याला ऑनलाईन वर्ग पण आहेत. ज्याच्यामध्ये त्या सायलीने तुम्हाला सांगितलं की सायलीने ऑनलाईन तो अभ्यासक्रम पूर्ण केला. आणि 5 दिवसाची आमची निवासी शिबिरं पण आहेत. ब्रह्मविद्या साधक संघाने आता लोणावळ्याच्या जवळ, सगळ्यांना मला वाटतं माहिती असेल, लोणावळा तर ऐकून माहिती असेल, त्या लोणावळ्याच्या जवळ कामशेत तिथे एक 18 एकरचा प्लॉट घेतलाय आणि त्याच्यावरती आता आपला ब्रह्मविद्या साधक संघाचा आरोहण नावाचा आश्रम तयार झालाय. आणि ह्या मे महिन्यापासून तिथे निवासी शिबिरं होतात. म्हणजे तुम्ही तिथे जाऊन 5 दिवस राहू शकता आणि 5 दिवसामध्ये हा 22 आठवड्यांचा अभ्यासक्रम शिकवला जातो. पण तिथे तुम्ही राहता जाऊन. तर असा हा ब्रह्मविद्येचा अभ्यासक्रम आहे. तर तुमच्यासाठी ऑनलाईन वर्ग सोयीचे आहेत. आणि जेव्हा केव्हा भारतामध्ये याल तुम्ही, तर तुमच्या बिझी शेड्यूलमधनं जर तुम्ही आश्रमात जाऊन शिबिर करू शकलात, तर तुम्हाला प्रत्यक्ष क्लासरूम किंवा गुरु शिष्य परंपरेने शिकता येऊ शकेल. आणि अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी आपला आश्रम तयार झालेला आहे. तर त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. आणि तर असा हा ब्रह्मविद्येबद्दल मला तुम्हाला जी माहिती सांगायची होती ती मी सांगितली आहे. तर तुम्हाला ध्यान हवंय का? तर मी थोडा वेळ घेऊ शकते. सायली? हो, हो. नक्की ध्यान हवं आहे आणि ध्यान झालं की काही प्रश्न उत्तर असतील तर आपण घेऊ आणि मी वेबसाईटचा ॲड्रेस पण चॅटमध्ये टाकते. हो, ब्रह्मविद्येचा ऍड्रेस माझ्याकडे आहे. टाक. आहे. हां, हे तर म्हटलं सांगते. www.brahmavidya.net त्याच्यावर तुम्हाला सगळी माहिती मिळेल. आपलं YouTube चॅनल आहे, Facebook आहे. त्याच्यावर वेगवेगळे व्हिडिओज आहेत. आणि आता तुम्हाला मी दिवेकर सरांच्या बद्दल सांगितलं. त्यांच्याकडे शिकण्याचं भाग्य मला लाभलं. आणि त्यांचे आता इंटरव्ह्यू चालू आहेत. ते तुम्ही पाहू शकाल. दिवेकर सरांचे आणि बऱ्याच शिक्षकांचे आहेत, बऱ्याच साधकांचे अनुभव आहेत. आणि ब्रह्मविद्येचा अभ्यासक्रम जेव्हा तुम्ही जर केलं नाव रजिस्टर ऑनलाईन, तर हे असं तुम्हाला एक ब्रह्मविद्येचं पुस्तक येईल. मगाशी तुम्हाला सायलीने दाखवले ते 22 लेसन्स पूर्वी लूज यायची. आता त्याचं पुस्तक तयार केलंय. म्हणजे हरवणार नाही. तुम्ही नाही तर तुमचं एखादं लेसन लूज होऊ शकतं. तर हे असं पुस्तक तयार केलेलं आहे. हे तुम्हाला कुरिअरनी येऊ शकतं. तर आणि आपल्या वेबसाईटवर सगळ्या ऑनलाईन वर्गांची माहिती आहे. कोणते ऑनलाईन वर्ग आहेत, कुठे, कधी आहेत. ते तुम्हाला जर करायचं असेल तर तुमच्या सोयीने तो दिवस, वार, वेळ बघून तुम्ही तुमचं नाव रजिस्टर करू शकता. तर आता आपण जे बघितलं मगाशी, की श्वास आणि विचार जोडलेला आहे, म्हणजे शरीर आणि मन जोडलेलं आहे. तर ब्रह्मविद्येची ही साधना जी आहे ही परिपूर्ण आहे, शरीर आणि मनासाठी. नुसतं शरीरासाठी उपयोग नाही आणि नुसती मनासाठी सुद्धा उपयोग नाही, कारण दोन्ही जोडलेलं आहे. आपला जर विचार बिघडला, त्याचा शरीरावर परिणाम होतो. बघा, आपल्याला राग आला, आपला श्वास बिघडतो का नाही? म्हणजे एक बिघडला की दुसरा बिघडतो, एक सुधारला तर दुसरा सुधारतो. म्हणून ब्रह्मविद्येची साधना जी आहे ती परिपूर्ण आहे आपल्या शरीर आणि मनासाठी. तर आपण एक ध्यानाचा भाग बघूया, की जो आम्ही जे फ्री मेडिटेशन घेतो त्याच्यामध्ये हे ध्यान घेतो. ते ध्यान मी आज तुमच्यासाठी घेते. तर ते ध्यान जे आहे ते 8 प्रार्थनांचं ध्यान आहे. की तसं मी सांगितलं की हे ब्रह्मतत्व आपल्यामध्ये आहे, प्रत्येकामध्ये आहे. तर तर ह्याच्यामध्ये 2 भाग आहेत. तर पहिल्या भागामध्ये पहिला जो भाग आहे हा मी 2 वेळा 3 वेळा असा म्हणेन आणि दुसरा भाग जो आहे तो 1 वेळा म्हणेन. हा, तर ह्या प्रार्थनेमध्ये आपण सुरुवातीला आपल्या डोक्यावर प्रकाशाची कल्पना करायची आणि नंतर जसजशी ती प्रार्थना येईल आणि त्याच्यामध्ये ज्या अवयवाचा उल्लेख असेल त्या अवयवामध्ये तो प्रकाश आला आहे आणि तो प्रकाश आल्यामुळे त्या अवयवामध्ये व्यवस्था निर्माण झालेली आहे. ही जी काही अव्यवस्था असेल ती नाहीशी झाली आहे, असा कल्पना आपण या ध्यानामध्ये करायची आहे. मला वाटतं तुम्ही सगळे खुर्चीतच बसलेले आहात. तर आपण ध्यानासाठी पवित्रा घेऊया. टाचा जुळवून घ्या.
खाली बसला असाल तर साधी मांडी घालून बसा. टाचा जुळवून घ्या. हात मांडीवर उताणे म्हणजे आकाशाकडे. पाम्स अपवर्ड. पाठीचा कणा अलगद सरळ ठेवा. ताण नको. अलगद सरळ बसा. अलगद सरळ बसा. अलगद डोळे मिटून घ्या. आता आपण 2-3 वेळा दीर्घ श्वास घेऊया आणि प्रत्येक उच्छ्वासाबरोबर तुम्ही डोक्यापासून ते पायापर्यंत शरीरातला ताण काढून टाका. मी थांबते. तुम्ही उच्छ्वासाबरोबर शरीरातला ताण काढून टाका. आम्ही वर्गात जेवढ्या सूचना देतो, तेवढ्या सूचना मी आत्ता देत नाहीये. आवश्यक तेवढ्या देते. आपल्या शरीरातला ताण काढून टाकूया. आता आपण श्वासाकडे लक्ष देऊया. फक्त लक्ष द्या. फक्त बघा. हळूहळू आपला श्वास तालात यायला लागतो. तर आपण विचारांकडे लक्ष देऊया. हळूहळू आपले विचार पण शांत व्हायला लागतात. आता आपलं शरीर आणि मन शांत झालं. शांती, शांती, शांती. आता आपल्या डोक्यावर एक भव्य प्रकाश आहे, अशी तुम्ही कल्पना करा. आणि प्रत्येक प्रार्थनेमध्ये ज्या अवयवाचा उल्लेख येईल, तो अवयव प्रकाशाने भरून गेलेला पहा. व्यवस्थित झालेला पहा. आरोग्य संपन्न झालेला. या प्रत्येक प्रार्थनेत 2 भाग आहेत. पहिला भाग मी परत परत म्हणेन. दुसरा भाग एकदाच म्हणेन. शांत, शांत, शांत. हे परमेश्वरा, आपण अखिल सृष्टीचे जीवन व आधार आहात. आपण जीवनाहून नाही, परम आहात. हे परमेश, आपण अखिल सृष्टीचे जीवन व आधार आहात. आपण जीवनाहून परम आहात. आपण माझे मस्तक शुद्ध करा. हे परमेश, आपण सर्व दुःखांपासून मुक्त आहात.
आपणाशी युक्त होताच मी माझ्या सर्व विवंचनातून मुक्त होते. हे परमेश्वर, आपण सर्व दुःखांपासून मुक्त आहात. आपणाशी युक्त होताच मी माझ्या सर्व विवंचनातून मुक्त होते. आपण माझे नेत्र शुद्ध करा. हे परमेश्वर, आपण अखिल सृष्टीचे मार्गदर्शक व नियंत्रक आहात. हे परमेश्वर, आपण अखिल सृष्टीचे मार्गदर्शक व नियंत्रक आहात. आपण माझा कंठ शुद्ध करा. हे परमेश्वर, आपण सर्वज्ञ आहात. हे परमेश्वर, आपण सर्वज्ञ आहात. आपण माझे हृदय शुद्ध करा. हे परमेश्वर, आपण अखिल सृष्टीचे आदी कारण आहात. हे परमेश्वर, आपण अखिल सृष्टीचे आदी कारण आहात. आपण माझे संपूर्ण शरीर शुद्ध करा. हे परमेश्वर, आपण अखिल सृष्टीचे धर्ता आहात. हे परमेश्वर, आपण अखिल सृष्टीचे धर्ता आहात. आपण माझे चरण शुद्ध करा. हे परमेश्वर, आपण सर्व सत्य आहात. हे परमेश्वर, आपण सर्व सत्य आहात. आपण पुन्हा माझे मस्तक शुद्ध करा. हे परमेश्वर, आपण सर्व व्यापक आहात. आपण माझ संपूर्ण व्यक्तित्व शुद्ध करा. माझं शरीर, मन, सर्व काही शुद्ध करा.
हळूवार डोळे उघडून घ्या. नमस्कार. एक ध्यानाची आपण छोटीशी झलक बघितली. तर सायली, किती वेळ आहे? काही हां. प्रश्न आहेत का हो, आपण विचारायचे? प्रश्न जर कुणाला असतील तर तुम्ही चॅटमध्ये टाका किंवा हात वर करा. मग आपण आहे आपल्याकडे थोडा वेळ. मला एक सांगायचं होतं आणि अलका काकू तुम्ही इतकं सुंदर सांगितलत आणि की मी जेव्हा हा कोर्स केला, तेव्हा 22 आठवड्याचा हा जो कोर्स होता, तर त्याच्यामध्ये म्हणजे आत्ता जे अलका काकूंनी सांगितलं ते जस्ट एक आपल्याला एक अक्षरशः एक घास मिळालेला आहे फक्त. त्याची चव मिळालेली आहे. पण अख्खी आपल्याला हे घ्यायची असेल तर शरीर, भावना, विचार आणि श्वासोच्छवास ह्या सगळ्याच्या वेगवेगळ्या एक्सरसाइजेस ह्या कोर्समध्ये आहेत. म्हणजे जसं आसनं आहेत आणि त्यांनी सांगितले तसे श्वासाचे वेगवेगळे एक्सरसाइजेस आहेत. आणि त्याचबरोबर अफर्मेशन्स आहेत, की ज्या आपण स्वतःला सांगतो. म्हणजे आता त्यांनी ध्यानात जसं थोड्या अफर्मेशन्स होत्या, तशा खूप चांगली तत्व आहेत, जी आपण स्वतःशी म्हणतो, हे सगळं ध्यान आणि व्यायाम करताना. तर मला जस्ट हे सांगायचं होतं. अं, जर कुणाला काही प्रश्न असतील, तर हां, ह्याच्यात काही प्रश्न आलेत ते आपण घेऊयात. एक एक प्रश्न मिनिट, आहे. आपण प्रार्थना म्हणून हे सत्र संपवूया बरं, चालेल. आणि मग आपण प्रश्न प्रश्न घेऊया. हा, चालेल. प्रार्थना म्हणायच्या आधी मी ह्या तुमच्या BMM मेडिटेशन हेल्थ अँड केअर या ग्रुपचे ब्रह्मविद्या साधक संघातर्फे आभार मानते आणि आपल्या सर्वांचे, की आपण या मोठ्या संख्येने आलात आणि मी काही जे सांगितलं ते तुम्ही ऐकलं, त्या सर्वांसाठी मी आपले आभार मानते. तर आपण प्रार्थना म्हणूया आणि मग तुम्हाला काय विचारायचं ते मग विचारा. तर ही प्रार्थना आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे. हा शांतीपाठ आहे. मगाच सारखेच आपण बसूया टाचा जुळवून, अलगद सरळ, हात मांडीवर उताणे म्हणजे आकाशाकडे. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. एक दीर्घ श्वास घ्या. उच्छ्वासाबरोबर आपण ओंकाराचा घोष करूया. घ्या श्वास. ओम. धन्यवाद. धन्यवाद. एक प्रश्न आलेला आहे. व्हॉट इस द कॉस्ट ऑफ बेसिक कोर्स इन द यूएस? हा हा, तर हा तुम्हाला वेबसाईटवर जाऊनच बघावं लागेल. पण भारतातली फी आणि US मधली फी वेगळी आहे. की तुम्हाला आता ह्या सेशनमध्ये एवढंच सांगू शकते की भारतातल्या फी पेक्षा परदेशातली फी जास्त आहे आणि ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळू शकते. ओके. पण तेव्हा तुम्ही भारतामध्ये याल आणि जर शिबिर करायला गेलात आपल्या आरोहण आश्रमात, तर तेव्हा मात्र सर्वांना फी सारखीच आहे. म्हणजे हं. उमा दिघे, तुम्हाला प्रश्न आहे का? हां, बोला. अनम्यूट करा. अनम्यूट. ओके, ऐकू येते ना आता? हो, येते. ओके, माझा प्रश्न असा होता की आता तुम्ही जो प्रकाशाची आपण कल्पना केली आणि जी प्रार्थना म्हणत प्रत्येक अवयवाचा उल्लेख केला, तर ज्यावेळेस प्रत्यक्ष कोर्स करतो त्यावेळेस आपणच ह्या स्वतःला द्यायच्या असतात कमांड्स का रेकॉर्डिंग असतं आणि त्याप्रमाणे आपण करत असतो?
नाही, रेकॉर्डिंग आहे आपल्याकडे. हां, आपलं हं. ॲप आहे. पण स्वतः म्हणणं हे महत्वाचं आहे. आपण जेव्हा स्वतः बोलतो, त्याचा जास्त उपयोग होतो आणि स्वतः बोलल्याचा काय उपयोग आहे, हे त्या अभ्यासक्रम करतानाच तुमच्या लक्षात येईल, की का आपण स्वतः बोलायचं. अच्छा. म्हणजे आपलं पाठ म्हणजे पाठांतर होईपर्यंत आपण वाचू शकतो बघून किंवा आपलं ॲप आहे, त्या ॲप लावून तुम्ही करू शकता. ओके. तुम्ही जेव्हा स्वतः म्हणता, तेव्हा तुम्ही ती कल्पना अधिक रंगवू शकता. बरोबर ना? बरोबर आहे. तुम्ही पण किती वेळा कधी-कधी ते असं म्हणू होतं, की हां, ध्यान आपण ज्यावेळेस करतो, त्यावेळेस हां. आपण काय बोललो किंवा काय तर थोडंसं मन विचलित होतं, तसं नाही होत का? असं होतं अ, ना. अहो, ही सगळ्यांचीच अडचण आहे. ही अच्छा. तुमचीच नाही, सगळ्यांचीच अडचण आहे, की ध्यान विचलित होतंच आपलं मन. पण आपलं मन स्थिरच नसतं, एका विचारावर राहतच नाही ते. आपण बसतो ध्यानाला, बसतो, पवित्रा घेतो, पण मन कुठेतरी भटकत असतं. आत्ता पण तुम्ही किती भटकून आलात सांगा बरं ऐकताना? आलात की नाही? या कुणी भारतात आणि येऊन गेलात, मी अमेरिकेत येऊन गेले. हां, या आणि दुसरा प्रश्न असा होता, पण ह्या की साधनेने शांत व्हायला लागतं. हं, विचारा ना. ओके. दुसरा प्रश्न असा होता, की श्वसनाचे एक्सरसाइज आता जी शैली म्हणाली, की ते हो. शिकवले ते म्हणजे योगामध्ये आपण जे शिकतो, की नाही. अनुलोम-विलोम ते मी का तुम्हाला दुसरे? हां, प्राणायाम एकच आहे आणि एक प्राणायाम आणि पुढचे सगळे श्वसन प्रकार आहेत. आणि सगळे श्वसनाचे प्रकार आहेत आणि सोपे आहेत. अच्छा. सोपे आहेत श्वसन प्रकार. कारण आमच्या 10 वर्षाचे बालवर्गातली मुलं जी करतात, तेच सगळेजण श्वसन प्रकार करतात. आणि आमचा सगळ्यात लहान साधक 93 वर्षाचा आहे, अच्छा. हं. की जो ॲडव्हान्स कोर्स करतोय आता. हो. हां, ओके. त्यामुळे कुणालाही करता येतात. आम्ही गमतीने म्हणतो, ज्याला श्वास घेता येतो तो ब्रह्मविद्या करू शकतो. गुड, गुड. सोपे ओके. आहेत. म्हणजे आसनं करतो तसं अवघड नाहीये. असं. अच्छा. हां. हं. थँक यू. आणि काही? एक मिनिट हां. अजून बऱ्याच लोकांनी सेशन आवडलं असं सांगितलेलं आहे. नाईस सेशन. थँक यू. हे 12 जे नंबर जे कोण आहे त्यांनी जर तुम्ही अनम्यूट करून तुमचा प्रश्न विचारला तर कळेल. कॉमेंटवरनं कळत नाहीये. अंजली? नाही, मी फक्त थँक करण्यासाठी तो सिम्बॉल लावलाय, रिएक्शन. सॉरी. ओके. हां, हां. थँक नाही यू. कुणीतरी म्हणजे अंजली जोशी आहे का ही आपली नाही, हात मी अंजली आहे हां. आणि माझा प्रश्न हा आहे, की ह्या ज्या प्रार्थना आहेत, त्या किंवा जे स्तोत्र किंवा मंत्र तुम्ही म्हणाल ते अ, तुमच्या पुस्तकात पण लेखी आहे का? हो, हो, हो. हां. सगळे श्वसन प्रकार लेखी आहेत. कसे करायचे हं. सगळ्या स्टेप्स त्याच्यामध्ये आहेत. हे हं, जे हं. पुस्तक आहे, हं, हं. त्याच्यामध्ये 22 लेसन्स आहेत 22 आठवड्याची हं, आणि हं. त्या आठवड्यात जे काही शिकवलं जातं, ते हं. सगळं ह्याच्यामध्ये आहे. श्वसन प्रकारांची चित्र आहेत. सगळी अफर्मेशन्स आहेत. सगळं काही हां. लेखी. आणि की ज्याचं जर का तुम्ही हां. आणि जर का नुसतं श्वसनाचे प्रकार शिकायचे असतील, तर हो. तुम्ही शिकवता का तिथे? तर 22 आठवड्याचं घेतलंच पाहिजे. नाही, नाही. 22 आठवड्याचाच कोर्स केला पाहिजे. हा कोर्सची रचनाच अशी आहे 22 आठवड्यांची. ओके. मग त्याच्यात तुम्ही आसनं आणि श्वासाचे व्यायाम श्वसन शिकवता प्रकार दोन्ही? आणि ध्यानाचे प्रकार शिकवतो. आणि ओके. त्याला जी रिलेटेड जे आहेत, ते सगळं हां, हां. सांगतो. ओके. ऑलराइट. हां, थँक्स. हां. फार छान झाला थँक आणि माहिती अतिशय उत्तम दिलीत तुम्ही हां. आणि तुमच्या बोलण्यावरूनच कळतं, की तुम्ही त्यातनं किती त्याच्यात डुबलेले आहात. फार छान. थँक यू. मला हे दाखवायचं होतं, म्हणजे जसं त्या म्हणाल्या, की मी तुम्हाला दिसतंय का? मी माझं बॅकग्राऊंड काढते म्हणजे दिसेल. अं, की मी जेव्हा हा कोर्स केला,
तेव्हा त्यांनी आम्हाला हे पाठवलं होतं. पाठ्यपुस्तकच आहे हे. म्हणजे ते जे सांगतायत तो करिक्युलम आहे टोटल आणि हे 9 श्वसन प्रकार ॲट द एंड ऑफ द कोर्स 9 श्वसन प्रकार ते किती वेळा करायचे रोज आणि त्याबरोबर कुठले अफर्मेशन्स म्हणायचे वगैरे असं सगळं त्याच्यात आहे. सो इट्स अ करिक्युलम जो तुम्हाला कोणतीही गोष्ट अडणार नाही. सगळं त्याच्यामध्ये आहे हां, हां, हां. आणि आम्ही वेळोवेळी सांगतोच. त्या पुस्तकाची किंमत काय आहे? इथे घेतलं तर? इथे मागवलं पुस्तक तर? नाही, तुम्ही कोर्स म्हणजे तुम्ही रजिस्टर केलं तरच तुम्हाला मिळणार. अदरवाईज ओह! अच्छा, नुसतं पुस्तक नाही मिळत. हां, अच्छा. ओके. हां. सायली, मी एक विचारू का तुम्हाला आपण? हे पुस्तक मिळू शकतं आमचं. तिबेटमधील माझा योगाभ्यास. मी तुम्हाला जे गुरु डिंगलेमींचं सांगितलं, की तिबेटमध्ये जाऊन शिकले. त्यांनी त्यांच्या तिबेटच्या ह्याच्यामध्ये जे शिकले, ते हां, पुस्तक हां. आमच्या हां, हां. वेबसाईटवरती उपलब्ध आहे तुम्हाला. अच्छा. ओके. पण हे जे पुस्तक तुम्हाला मी दाखवलं, हे हं, हं. मात्र जो कोर्स करेल, जो कोर्ससाठी रजिस्ट्रेशन करेल, त्यालाच मिळेल. अच्छा. ओके. हां. थँक्स. आपल्याला अजून प्रश्न आहेत. उमा दिघे, तुम्हाला अजून प्रश्न आहे का? ओके. अलका विचार प्रश्न. सो मला आता अलकाताई दिसतंय की ऑनलाईन रजिस्ट्रेशन मराठीमधला जो कोर्स आहे तो 21 सप्टेंबरला सुरू होतोय. तर त्याच्यात त्यांनी 6:30 PM to 8 PM एव्हरी सॅटर्डे. तर ते ईस्टर्न स्टँडर्ड टाइम आहे का? हो, हो. ओके. म्हणजे इंडियन टाईम आहे तो. इंडियन टाइम आहे. ओके. हां. आणि इंग्लिश पण एक वर्ग आता 24 तारखेला सुरू होतोय, ह्या 24 तारखेला ऑगस्टच्या. कुणाला हवा असला. ओके. तर मागे जेव्हा मी केला होता, तेव्हा आपण तो यूएस टाईम प्रमाणे हे केला होता. पण आता यूएसमध्ये घेणारं कुणी आहे का, की जे यूएस टाईम प्रमाणे तिथून भारतातून घेत असेल तर? अ, का विचारावं लागेल तसं? हां, तुम्ही चौकशी करा. तुम्हाला काय टायमिंग सूट आहे, कोणतं योग्य आहे. अ, दुसरा एक प्रश्न आपण आला आर द हां. वीकली सेशन्स इंटरॅक्टिव्ह अँड इफ दे आर, हाऊ इज इट मॅनेज्ड ऑनलाईन? तर मी थोडक्यात सांगते कारण मी केला तो ऑनलाईन कोर्स आणि मग अलका काकू सांगतील. तर Zoomवर जेव्हा हा कोर्स केला तर टोटली इंटरॅक्टिव्ह आहे. त्या म्हणजे बेसिकली इट्स लाइक क्लासरूम लर्निंग राइट? तर त्या आपल्याला सांगतात आणि मग श्वसन प्रकार करून घेतात आपल्याकडून. आत्ता जसं त्यांनी ध्यान करून घेतलं आणि मग आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो. सो इट्स अ टोटली इंटरॅक्टिव्ह आणि छोटा वर्ग असतो ना? प्रत्येक वर्गात किती साधारण घेता तुम्ही स्टुडंट्स? अलका काकू, प्रत्येक वर्गात किती साधारण स्टुडंट्स? ऑनलाईनमध्ये साधारण 25 मॅक्सिमम असतात. हं. आय होप इट आन्सर्स युअर क्वेश्चन. हां, आशाताईंनी विचारलंय व्हॉट इस द इम्पोर्टन्स ऑफ पुटिंग युअर हील्स टुगेदर म्हणजे टाचा का जुळवायच्या? हां. तर जसं आता तुम्हाला असं प्राणशक्तीची 2 तत्व आपण बघितलं ना, धन आणि ऋण. तर ह्या टाचा जुळल्यामुळे ते सर्किट पूर्ण होतं. येतंय ऐकू? आलं ना? हो, हो, हो. म्हणजे ते सर्किट पूर्ण करण्यासाठी आपण दोन्ही टाचा जुळवून बसायचं असतं कुठल्याही. हां, हे बौद्धिक झालं. तुम्हाला विवेचन. आपण तुम्हाला अनुभव येईल तेव्हा वेगळं. आणि एक हां. सायली, इकडे त्यांचा कॉन्टॅक्ट म्हणजे तुम्हाला त्यांना कोणाला काही प्रश्न असतील तर एक कॉन्टॅक्ट नंबर दिलाय त्यांनी. अ, अच्छा. पण मग जर का टाचा जुळवल्या तर तुम्ही मांडी घालून बसणार असाल खालती तर तर मग आपोआप ते होतं. आपोआप ओके, होतं. ओके. एक प्रश्न आहे वेअर कॅन वी गेट द बुक? तर बुक ऑनलाईन ती जी वेबसाईट ॲड्रेस दिलाय तिथे मागवू शकतात ना? हो, म्हणजे हे नव्हे, म्हणजे अभ्यासक्रमाचं पुस्तक नाही. नाही, अभ्यासक्रम नाही, दुसरं.
ते फक्त जो रजिस्टर करेल वर्गासाठी त्याच्यासाठीच आहे. हो. आणि मी परत इथे वेबसाईटचा ॲड्रेस टाकते. जर कुणाला हवा असेल तर brahmavidya.net असा ॲड्रेस आहे. आणि इथे बरीच माहिती आहे. आणि अलका काकू आपल्या मेडिटेशन ग्रुपच्या WhatsApp ग्रुपवर पण आहेत. तर तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही त्याच्यावर टाका. आजच्या दिवसभर तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि आपण त्याची जितकी जमतील तितकी उत्तरं देऊ. अं, काकू याच्यामध्ये तुम्ही चॅटमध्ये जर बघितलं तर खूप लोकांनी आभार मानलेले आहेत. हो, अ, थँक्यू सर्वांचे भा सर्वांना भावनाताई म्हणतायत, की थँक्स. खूपच मन शांत झालंय आणि मनःपूर्वक धन्यवाद. हो. हा नमस्कार. अलकाताई खरंच खूप छान वाटलं. खरंच थँक्यू. खूप छान वाटलं. अगदी शांत शांत